मनोज जरांगेंनी घेतलं रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन। बाप्पानं सद्बुद्धी दिली तरी ते ऐकणारे नाहीत। जरांगेंचा सरकारला खोचक टोला। मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्याकरता येवल्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने पुण्याकडे रवाना। जरांगेंसोबत मुंबईला जाणार। ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार, रोहित पवार यांचं ट्विट। माजी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा कायम। 14 फेब्रुवारीला होणार पुढची सुनावणी। मुंबई महापालिका कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरण, पेडणेकर आरोपी। उद्धव ठाकरेंच्या काळाराम मंदिरातल्या कार्यक्रमावर नितेश राणेंची टीका। चायनीज आणि डुप्लिकेट हिंदुत्ववादी मॉडेल काल नाशिकमध्ये दिसलं, नितेश राणेंचा टोला। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रात शिवसेना राबवणार कार्यक्रम। विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाच्या ठिकाणी प्रभू श्रीरामाची महाआरती करण्याच्या सूचना। बाळासाहेब ठाकरेंच्या 98व्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांना शिवसैनिकांकडून अभिवादन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राहुल नार्वेकर यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन। वाशिममध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार भावना गवळींनी वाजवला टाळ मृदुंग। वीण्याचे तार छेडत भजनामध्ये घेतला सहभाग। पंढरपुरात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर स्वाभिमानीचं आंदोलन। शेतीसाठी किमान 8 तास वीज पुरवठा करण्याची मागणी। नंदुरबार तळोदा शहरात गायीच्या हल्ल्यात 1 जण जखमी। मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर। वाशिमच्या ठाकूरवाडा परिसरात घरगुती वादातून गोळीबार, 1 जण गंभीर जखमी, 4 आरोपी पसार। गडचिरोलीमध्ये वैनगंगा नदीत बोट बुडाली, एका महिलेचा मृतदेह सापडला, 5 महिला अजूनही बेपत्ता। घाटी रुग्णालयात शासकीय परिचारिकांचं लक्षवेधी आंदोलन। आज पगार नाही झाला तर उद्यापासून कामबंद आंदोलन करण्याचा परिचारिकांचा इशारा। भारतीय शेअर बाजाराची मोठी कामगिरी। इक्विटी मार्केटमध्ये हाँगकाँगला मागे टाकत पटकावला 4था क्रमांक। पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमध्ये हॉटेलला आग, कोणीही जखमी नाही, आग नियंत्रणात। जळगावात अजित पवार गटाची बैठक। बैठकीत आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा होणार। कालच्या अभूतपूर्व सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट। अयोध्येत आपण जे पाहिलं ते पुढच्या अनेक वर्षांच्या आठवणीत कोरलं गेलंय, पंतप्रधानांनी व्यक्त केल्या भावना। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा 10वा दिवस। राहुल गांधी आज आसाम मेघालय सीमेवर तरुणांशी चर्चा करणार।